नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आम्ही आज खूप सकाळी चाललो आहोत थोडंसं बाहेर। तर 2 दिवसापासून व्हिडिओ नाही आलेला, लॉंग व्हिडिओ। तर खरंच कारण की व्हिडिओ टाकायला येत ना मला वेळच नव्हता। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल का मला व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ का नव्हता म्हणून, कारण की आज आम्ही चाललो आहोत पायी दिंडीमध्ये। तर हे बघा, मी माझ्या माहेरी चालली आहे। सकाळी माझ्या मिस्टरांनी मला माझ्या माहेरी सोडलं आणि माझ्या माहेरवरून दिंडी निघत आहेत। तर हे बघा, तर आम्ही कुठल्या दिंडीला चाललो आहोत तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर पुढे समजेलच। आणि दिंडीमध्ये चाललो आहोत माझी बहीण, भाऊजाई, मी, माझी मुलं, माझ्या बहिणीची मुलं आणि माझ्या भावाचे पण मुलं आहेत। कारण की आमचीच गाडी आहेत घरची दिंडी सोबत, ज्यांचे सामान वगैरे आहे ना ते सामान घेण्यासाठी। तर चला मग आता जाऊयात। आणि आता आम्ही सर्व चाललो आहोत पालखी घेऊन पायी दिंडीला, साईबाबाच्या शिर्डीला, साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी। आणि खरंच अगदी मी एक 7 ते 8 वर्षापासून गेलेलीच नाही आहेत, कारण की गायींच्या कामामुळे कुठं पण जाणं होत नाही। तर आत्ता निघालो आहेत मी आणि माझी मुलगी आहेत। माझे मिस्टर घरी करून घेतील सर्व, कारण की त्यांना 2 दिवस सुट्ट्या आहेत। आणि इथे बघा, हे सिन्नरच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहेत ना, तिथे नाश्त्याची सोय केलेली आहेत आमच्या सर्वांसाठी। तर नाश्त्यासाठी आहेत पोहे। तर आता आम्ही सर्व नाश्ता करूया तिथे पोह्यांचा। ही आजी कोण आहे? वायफाय चालत आहे का? बाई शिफारस आहे आजीची। या टॉप्या कोणी वाटल्यावर तेव्हा कलरच्या मागच्या वर्षी होते त्या नारळी। हा, मागच्या वर्षी होते त्या नारळी गावातली आजी। हा, मम्मी पण आहे। आणि ही जी पायदिंडी आहेत ना, ती फक्त दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न येणार आहोत। तर आता सकाळचे 9:30-10 वाजले असेल आणि नाश्ता करून चाललो आहोत पुढे। तर हे बघा, आणि दुसरं काय आहेत ना, मला इथे माझ्या माहेरचे म्हणजे खूप असे जुने चेहरे, 1-2 चेहरे आहेत, कारण की माझ्या लग्नाला झाले आहेत 15 वर्ष। तर 15 वर्षापासून मी माझ्या माहेरी कोणालाच म्हणजे ज्या जुन्या बायका आहेत ना त्यांना ओळखते, पण आत्ताचे जे आहेत मला कोणीच ओळखू येत नाही आहेत। आणि जे ओळखीचे आहेत त्यांच्याशी बोलत आहेत मी, ते पण माझ्याशी बोलत आहेत। कारण की काय होतं ना, आपण लग्न करून जेव्हा नवऱ्याच्या घरी जातो तेव्हा माहेरचे क्वचितच आपल्याला ओळखू येतात, बाकीचे सगळे नवीन चेहरे असतात, आपण कोणालाही ओळखत नसतो। तर इथे पण असंच झालं आहे, कारण की मग म्हणजे मम्मीला त्यांना विचारत आहेत की ह्या त्या आजी आहेत ना, किंवा म्हणजे प्रत्येकाची म्हणजे मला थोडं आठवतं की ह्या त्याच घरातल्या आहे असं तसं। तर मग आता इथे सगळ्यांशी बोलणं पण चालू आहेत आणि आपलं दिंडी पण चालू आहेत, कारण की बोलतो ना आपण जितकं व्यक्तींशी, तितका आपला जो रस्ता आहे पटकन कट होतो, म्हणजे चालणं खूप जोरात होतं। आणि हे बघा, आता माझ्या मम्मीनं इथे पालखी घेतली आहेत आणि प्रत्येकजण इथे पालखी घेत चालत आहे रस्त्याने। ज्याला म्हणजे कंटाळा आला किंवा खांद्याला कळ जर लागली ना, तर दुसऱ्यांकडे पालखी देत आहोत इथे। आणि पालखी सोबत चालायला काहीच वाटत नाही। जर पालखीपासून खूप मागे जर राहिलो ना, तर आपण खूप मागे राहून जातो आणि आपल्याला कंटाळा पण येतो आणि आपल्याला चालावंसं सुद्धा वाटत नाही। तर इथे बघा, आम्ही अगदी पालखी सोबतच चाललो आहोत, म्हणजे लवकरात लवकर पोहोचू आम्ही। आणि हे बघा, अतिशय असं प्रसन्न वाटत आहेत, मन प्रसन्न वाटत आहे, देवाचं मुखामध्ये नाम आहेत आणि खूपच छान वाटत आहेत।
आणि साईबाबाला बघून किंवा साईबाबाचे गाणे ऐकून ही पालखी घेऊन खूप उत्साह पण येत आहे। आणि आता आम्ही चाललो आहोत सिन्नरमधून पुढे आणि थोडंसं इथं खूपच म्हणजे जास्त ट्रॉफिक आहे। हे बघा खूप ट्रॉफिक आहे, त्याच्यामुळे एका साईडनं एका मागे एक चाललो आहोत। आणि इतकं सर्व ऊन आहेत ना, बाहेर खूप ऊन लागत आहेत। सकाळी आणि संध्याकाळी थंडी वाजते, पण दुपारच्या वेळेस इतका उन्हाचा चटका असतो ना, तर मग इथे सर्वांनी स्कार्फ वगैरे आणि आता थोडंसं पुढे गेले, थोडासा उन्हाचा चटका वाढला की नंतर मग इथे ज्या टोप्या वगैरे आहेत ना, टोप्यांवर पण वाटणार आहेत। तर हे बघा आता ही पालखी मी घेतलेली आहेत आणि पुढे आहेत माझी वहिनी म्हणजे माझी भाऊजाई, छोट्या भावाची बायको। तर आता आम्ही इथे पालखी घेऊन चाललो आहोत आणि मी तिला बोलत आहे की पालखी आहेत ना खूपच हलकी लागत आहेत, अजिबात जड नाही आहेत, कारण की खूप छान वाटत आहे साईबाबाची पालखी घेतल्यावर। आणि घेऊन साईबाबाची पालखी घेऊन देखील पायाला कंटाळा वगैरे असं काहीच येत नाही आहेत, खूप छान वाटत आहे। आणि आता आम्ही सिन्नरच्या पुढे चाललो आहोत आणि पुढे गेल्यावरती आम्हाला जेवणाची सोय पण केलेली आहेत। अगदी मस्त पालखीचं नियोजन केलं आहे या माझ्या माहेरच्या लोकांनी आणि खरंच खूप मस्त नियोजन होतं। अगदी जेवणाची सोय वगैरे तुम्ही आता पुढे बघशालच व्हिडिओमध्ये कशा पद्धतीचं जेवण वगैरे आहे ते। आणि रस्त्याने ना म्हणजे आमच्याच म्हणजे जे पालखीवाले आहे ना त्यांनीच चॉकलेट, बिस्किट, त्याच्यानंतर ज्या गोळ्या आहेत जेम्सच्या गोळ्या वगैरे, त्याच्यानंतर संत्री, ॲपल, बोर अशा खूप साऱ्या ज्या आहेत ना खाण्याच्या वस्तू वाटत होते पुढे रस्त्याने। म्हणजे ते काय करायचे, गाडी घेऊन पुढे जायचे 1-2 किलोमीटरवर आणि नंतर मग वाटायचे सर्वांना, जे पालखीमध्ये पायी चालत आहे सर्वांना वाटायचे। आणि इथे पालखीसोबत 5-6 गाड्या पण आहेत, तर त्या गाड्यांमध्ये आहेत ना ज्या म्हाताऱ्या बायका आहेत ज्यांना चालता येत नाही जास्त, ते थोडे चालतात आणि पुढे जाऊन गाडीमध्ये बसतात। किंवा छोटे जे मुलं आहेत, अक्षरशः माझ्या भावाचे देखील अगदी 1.5 वर्षाचा मुलगा आणि दुसरा 5 वर्षाचा मुलगा, त्या दोघांना पण आणलं होतं। कारण की मग ते काय करायचे, गाडीमध्ये बसायचे, थोडेफार चाललं जायचं पण गाडीत बसायचं आणि त्यांच्यासाठी चालणं पॉसिबलच नव्हतं कारण ते छोटे होते। आणि आमची जी पालखी दिंडी जी आहेत ना खूप फास्ट चालली आहे, तुम्ही बघू शकता। इथे सर्व खूप म्हणजे उन्हाचं वगैरे खूप पडत आहेत, लवकर पोहोचू आणि एकच मुक्काम आहे आमचा, त्याच्यामुळे मग थोडंसं लवकर जायचं आहे। आणि हे बघा आता सतत पायी चालत आहोत आणि खाली अक्षरशः आम्ही आमच्या पायातल्या ज्या चप्पल्स आहे ना त्या पण काढून ठेवल्या आहेत, कारण की इथे इतकं पटपट चालावं लागत आहे ना की चप्पलनी अजिबात चालता येत नाही। तसं चप्पल काढून ठेवली ना तर मग असं मोकळं व्यवस्थित चालता येतं। आणि दुसरं म्हणजे चप्पल घालून पालखी पण घेतली जात नाही, चप्पल काढूनच पालखी घेतात सर्व। आणि मग खाली सॉक्स वगैरे घातले आहे, पण मग खाली जो रस्ता आहेत ना, सडक डांबरी सडक आहेत ना, खूप तापलेला आहे उन्हाने आणि त्याच्यामुळे सॉक्समुळे इतकं काही चटके वगैरे बसत नाही आहे। आणि हे बघा अक्षरशः तुम्ही बघू शकता काही काहींच्या पायात सॉक्स पण नाही आहेत, ते तसेच अनवाणी पायाने चालत आहेत। आणि आत्ता पालखी थोडा 2-3 किलोमीटरच्या अंतरावर ज्यांना हवी वाटली ते घेतात किंवा मग दुसऱ्याकडे देतात, असं सगळे करत चालत आहेत। आणि पालखी घ्यायचा मान हा सर्वांना भेटतो, सर्व घेऊ शकतात पालखी। आणि खरंच मी पहिल्याच वर्ष आहे माझं माझ्या या माहेरच्या दिंडीमध्ये जायचं आणि ज्यांचं जे नियोजन आहे ना दिंडीचं अप्रतिम असं होतं। कोणालाही काही जरी त्रास वगैरे झाला किंवा कसलीही तिथे दिंडी नेत्यांनी रस्त्याने अडचण आली तर यांचे जे मंडळ होतं यांचं जे, तर ते पूर्ण जी जबाबदारी आहे ती स्वतःवर घेत होते, व्यवस्थितपणे ती पार पण पाडत होते। तर खरंच मला यांचं नियोजन, यांची पायी दिंडी खूपच चांगली वाटली। आणि हे बघा नंतर पुढे गेल्यावर त्यांनी आम्हाला टोप्या पण वाटल्या होत्या, कारण की इतकं सर्व आता ऊन झालं होतं ना, तर त्याच्यामुळे प्रत्येकाला टोपी इथे वाटली होती। आणि आत्ता चाललो आहोत, मागे गाड्या पण आहेत, तर ही मागची जी पिकअप आहे ती माझ्या वडिलांचीच आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि ही माझी बहीण आहेत। नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखसमाधानाचा जावो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा आम्ही चाललो आहोत पायी शिर्डीला। हे बघा ही माझ्यासोबत माझी बहीण आहेत। काव्या इकडे कर, काव्या हे गाव बाळा, खूप दमलोय माहिती का चालून चालून। आणि आता इथे ना थोड्या वेळाने जेवण करायला थांबायचं आहे।
आजचा मुक्काम इथं करू आणि मग नंतर परत उद्या सकाळी दर्शन करू. आता थोड्या वेळ जेवण करण्यासाठी थांबू आणि मग नंतर पुढे जाऊ. इथे थांबलो आहोत जेवण करण्यासाठी. तर इथे एक मंदिर आहे. हे कुठलं गाव आहे? दापूर, बहुतेक दापूर गाव आहे हे. आणि ह्या गावाच्या इथे मंदिरामध्ये जेवणाची सोय केली आहे. तर इथे आता सर्वजण उतरलो आहोत, कारण की इतकं लांबून चालत आलो आहोत ना, अक्षरशः आमच्या पायातले जे सॉक्स आहेत ना ते सॉक्स पण फाटले होते. दातली क्षेत्र मोठे बाबा मंदिर, दातलीचं मंदिर आहे ते. आणि आम्ही इथे जेवण करण्यासाठी थांबलो आहोत. आता मस्त हातपाय धुवून फ्रेश होतो आणि नंतर मग जेवण करू. जेवण केल्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलते, कारण की अक्षरशः आमच्या पायाचे जे सॉक्स आहेत ते सुद्धा फाटले होते चालून चालून. इतकं आम्ही दमलो होतो आणि पाय पण खूप दुखत होते. तर मग आता जेवण करून तुमच्याशी बोलते मी. आता आम्ही इथे जेवण केली आहेत. इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये स्वयंपाक केलेला होता. तर इथे आम्ही जेवण केलं आणि बसलो आहोत आणि बसलो आहोत माझ्या वडिलांच्या गाडीमध्ये. थोड्या वेळ जेवण केलं, फ्रेश झालो आणि आता थोडं चालूया, कारण की खूप थकले होते. चालू पण खूप थकलो आहेत. पायाला अक्षरशः सॉक्स घातलेत ना पायामध्ये, तर सॉक्स अक्षरशः फाटून गेलेत. पण मग आता काही चालायला लागणार आहे. तर आता आम्ही चाललो आहोत. हे बघा, तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. माझी मम्मी, आत्या, माझी बहीण, बहिणीचा मुलगा, भाऊजाई, भाऊजाईचा मुलगा, सर्व दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेरा. आणि आता जेवण करून फ्रेश होऊन परत आम्ही पायी चालायला सुरुवात केली आहे दिंडी मागे. तर हे बघा, पुढे आहे DJ, त्याच्यानंतर साईबाबांची इथे मोठी भव्य अशी मूर्ती. आणि आत्ता आम्ही सर्व चाललो आहोत. मागे आहेत भाविक. तर मस्तपैकी खूप दमलो आहोत, पण तरी देखील गाडीत बसायचं नाही आहेत, पायीच चालायचं आहे. आणि आता त्याच्यानंतर इकडे आल्याच्या नंतर हे बघा, इथे अगं मम्मी, तिकडनं 15 रस्ता आहे आणि इथून 15 रस्ता आहे, हा ना? हां हां, नको इकडे बसते बाई, मी खाली बसते ना. आणि इथे रस्त्याने आम्हाला दत्ताचं मंदिर दिसलं. तर सर्व जे भाविक आहे इथे दर्शनासाठी थांबले होते. तर हे बघा, आतमध्ये येऊन दर्शन करत आहोत आम्ही दत्तांचे. इथे कोणी दर्शन करून बाहेर गेलं, कोणी आतमध्ये आलं आहेत. तर सुरुवातीला हे दत्तरायाचं दर्शन करूयात. आणि भाविकांना कंटाळा येऊ नये चालण्याचा, म्हणून इथे थोडंसं थांबून रस्त्यावर सर्व मस्तपैकी नाचत आहेत साईबाबांच्या गाण्याच्या तालावर. तर आम्ही साईडला बसलो आहोत, कारण की पाय तिथे दुखत होते ना, तर नाचण्याची क्षमताच नव्हती. जवळ 10 मिनिटं पप्पा म्हणे, 10 मिनिटात जा. अगं बाई, 3 किलोमीटर असं बसून बडीचे आला गिरीला जाऊ दे, बसू दे माग. आणि आता आमचं जे मुक्कामाचं ठिकाण आहे ना, तिथे आम्ही पोहोचलो आहोत. म्हणजे अगदी 1-2 किलोमीटरवर आहेत. आणि आता सायंकाळचे वाजले आहेत 6:30. आणि हे बघा, अंधार पण थोडंसं पडत आहेत. आणि आता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी चाललो आहोत. तर थोडंसं स्वयंपाक थोडासा उशीर येणार होता, म्हणून इथे गाडी थांबवून सर्व इथे मस्तपैकी नाचत आहेत. हे बघा, आता थोड्या वेळानं पुढे गाडी थांबल. हे बघा, इथे गाडी थांबली आणि आता सर्व इथे नाचत आहोत. आणि नाचायचं म्हणजे तसं काही नाही आहे, पण मग चालून चालून पाय थकू नये किंवा भाविकांना कंटाळा येऊ नये, म्हणून इथे थोडाफार सर्वांचा इथे नाच थांबवून सर्व नाचतात इथे, कारण की कंटाळा येऊ नये त्याच्यामुळे. आत्ता आम्ही इथे आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत. तर ह्या हॉलमध्ये इथं सर्व मस्तपैकी झोपण्याची सोय केलेली होती. हे बघा, खाली सर्व असं अंथरलेलं
अंथरलेल्या आहेत आणि फक्त म्हणजे पांघरायचे कपडे आहेत ते घेऊन यायचे होते, तर ते इथे आम्ही आणले आहेत ऑलरेडी. आणि हे बघा इथे असे सर्वांची जागा पकडली आहेत. आणि जेवण थोडं उशिरा येणार होतं, तर तोपर्यंत इथे त्यांनी नाश्ता वगैरे आम्हाला दिला होता. आणि नाश्ता करायच्या नंतर आम्ही इथे घेतली होती साईबाबांची आरती. आणि साईबाबांची आरती झाल्यावरच्या नंतर आम्ही इथे सर्व जेवण करणार आहोत आणि लवकर झोपणार आहोत, कारण की सकाळी पण लवकर उठून मग चालायचं आहे त्याच्यामुळे. आणि तुम्हाला आहेत ना साईबाबाची मी पूर्ण आरती ऐकवली असती, पण मग काय होतं की पूर्ण जर गाणं वगैरे जर घेतलं तर व्हिडिओला कॉपीराईट येतो, म्हणून त्याच्यामुळे मी इथे थोडीशी आरती ऐकवली आहेत, नाही तर पूर्ण व्हिडिओवर कॉपीराईट लागून जातो. त्याच्यामुळे ठीक आहे, इतकी आरती. आता आम्ही सर्व इथे आरती घेत आहोत, हे बघा. आणि आरती घ्यायचा मान हा प्रत्येकाला मिळत आहे, तर आम्ही देखील समोर नंतर आरती घेणार आहोत. तर आरती संपल्याच्या नंतर हे बघा इथं मस्तपैकी फटाके फोडण्यात आलेले. आणि इथे हे बघा सर्व आता जेवण करून झोपलेत. मी तुमच्यासोबत जेवणाचा व्हिडिओ नाही शेअर केला, कारण की मोबाईलला बिलकुल पण चार्जिंग नव्हती, म्हणून मोबाईल चार्जवर लावला होता मी. आणि आत्ता इथे फायनली सर्व आम्ही जेवण करून झोपण्यासाठी आलो आहोत. हे बघा सर्व इथे झोपले आहेत सर्वांच्या जागेवर. आणि आत्ताच्या व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते, कारण आता लवकर झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे. तर सर्वांना गुड नाईट. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि 2 दिवस उडे नव्हते यासाठी मला क्षमा करा. तर गुड नाईट. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण की आता उद्या आपण करणार आहोत साईबाबांचे साक्षात दर्शन. साईबाबाच्या दर्शनासाठी म्हणजे पायी चालत आलो, तो उद्या तो दिवस आहे, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा.